सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्हाला मिळणार आहे मोफत 40 वस्तू. अर्ज करा आणि वस्तू घ्या. हे संपूर्ण वस्तू तुम्हाला अगदी इथं मोफत इथं मिळत आहे. नवीन योजना इथं सुरू झालेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणी बांधकाम कामगार म्हणून काम करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आता तुम्हाला जे की 2026 आणि 27 करिता जे की बांधकाम कामगाराकडून तब्बल 40 वस्तू अगदी मोफत मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पण मित्रांनो, या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कोणते कागदपत्रे लागेल, याचप्रमाणे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं तपासायचं आहे. एक जरी चूक झाली तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर स्टेप बाय स्टेप आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सुरक्षा किट, सायकल, शिलाई मशीन, घरगुती उपयोगासाठी वस्तू, शैक्षणिक मदत, आरोग्य सहाय्य, याचप्रमाणे अपघात विमा, यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत. तर आता यामध्ये आपण जी की 40 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत तर या देखील माहिती पाहणार आहे. लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता या जी की 40 वस्तू आहे यामध्ये तुम्हाला 4 ताट मिळणार आहे. हे घरगुती वस्तू आहे. वाट्या तुम्हाला 8 मिळणार आहे. तर हे जे याचं तुम्हाला संपूर्ण कॅल्क्युलेशन करा, तब्बल 30 वस्तू हे मिळेल आणि 10 वस्तू दुसरे आहेत. यानंतर यामध्ये ताट आपण 4, वाट्या तुम्हाला 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1 मिळणार आहे. पुन्हा पतले झाकणासह 1 मिळणार आहे. यानंतर पुन्हा पतले झाकणासह 1 तुम्हाला मिळणार आहे. यानंतर मोठा चमचा भात वाटपासाठी 1 मिळणार आहे. मोठा चमचा एक वरण वाटपासाठी 1 तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. यानंतर पाण्याचा जग 2 लिटरवाला तुम्हाला 1 मिळणार आहे. तर हे जे वस्तू आहे हे तुम्हाला सर्वच वस्तू इथं मिळणार आहे, जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत. यानंतर इथे तुम्हाला मसाला डबा काय मिळणार आहे, यामध्ये 1 तुम्हाला मिळणार आहे. याचप्रमाणे 7 भागावाला मसाला डबा झाकणासह 14 इंचीचा तुम्हाला 1 मिळणार आहे. डबा झाकणासह 16 इंचीचा तुम्हाला 1 मिळणार आहे. डबा झाकणासह 1 तुम्हाला 18 इंचीवाला मिळणार आहे आणि एक परात तुम्हाला मिळणार आहे. प्रेशर कुकर मिळणार आहे 5 लिटरवाला तुम्हाला 1. तर हे जे वस्तू आहे, यानंतर स्टीलची कढई तुम्हाला यामध्ये मिळणार आहे 1. याचप्रमाणे स्टीलची टाकी मोठी झाकणासह ओघराडसह पाणी काढण्यासाठी 1 तुम्हाला मिळणार आहे. तर आता यामध्ये आपण जे वस्तू बघितलेले आहे, यामध्ये ताट आहे, वाट्या आहे, पाण्याचे ग्लास आहे, पतले झाकण आहे 1 मोठा चमचा भात वाटपासाठी, मोठा चमचा वरण वाटपासाठी, 2 लिटर पाण्याचा जग, मसाला डबा 7 भागावाला, 14 इंची, 16 इंची, 18 इंची असे 3 डबे, परात, प्रेशर कुकर, कढई, स्टीलची टाकी, तब्बल 30 नग तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. किती मिळणार आहे यामध्ये तुम्हाला? तब्बल 30. तर आता हे लोक यासाठी अर्ज करू शकतात आणि यामध्ये पात्र कोण आहेत हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये जी काही वयाची जी काही अट आहे यामध्ये, तर वयाची जी काही यामध्ये अट आहे, तर यामध्ये वय 18 ते 60च्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही एखाद्या ठेकेदार किंवा इंजिनियरकडून घेऊन घ्यायचं आहे. 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र. आता याचप्रमाणे तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन देखील करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन अगदी मोफत आहे. अगदी ₹1 तुम्हाला याचा फॉर्म भरता इथं येणार आहे. परंतु तुम्हाला 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. कोणत्या प्रकारचे काम यामध्ये पात्र राहणार आहेत, तर आता यामध्ये कोणकोणते कामगार यामध्ये पात्र राहणार आहे. यामध्ये विटा, सिमेंट काम करणारे म्हणजे गवंडी मजूर, सुतार काम करणारे, लोहार काम करणारे, वेल्डिंग करणारे यासाठी अर्ज करू शकता. आता यामध्ये तुमचा कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा. यानंतर प्लंबर आहे म्हणजे इलेक्ट्रिशियन आहे. यानंतर पेंटर आहे, स्टाईल किंवा जे काही मार्बल बनवणारे कामगार आहे, रस्ते, पूल किंवा विहिरीचे काम करणारे मजूर, त्याचप्रमाणे सेंटरिंगचे आणि इत्यादी काम करणारे बांधकाम कामगार यासाठी पात्र आहेत. तर आता गृह उपयोगी वस्तू जे की इस्टॅब्लिश होम जे की किट तुम्हाला कोणती मिळणार आहे, संसार उपयोगी भांडे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. यामध्ये संसार उपयोगी भांडे यामध्ये ताट, वाट्या, चमचे, यानंतर पाण्याचे भांडे, हंडा, कळशी आणि तांबे यासारखे स्टील जे काही दर्जेदाराची भांडे संच तुम्हाला दिला जातो. गॅस शेगडी कुकर स्वयंपाकासाठी जे काही 2 जे काही बर्नरची गॅस शेगडी तुम्हाला 5 लिटरचा प्रेशर कुकर दिला जातो. आता हे सर्व तर तुम्हाला मिळणारच आहे. यानंतर पाण्याची गळणी यामध्ये तुम्हाला वॉटर फिल्टर 1 मिळणार आहे तुम्हाला 18 लिटरवाला. किती? 18 लिटरवाला वॉटर फिल्टर इथे मिळणार आहे.
मिक्सर ग्राइंडर किंवा शिलाई मशीन तुम्हाला महिलांना काम करण्यासाठी इथं मिळणार आहे. शिलाई मशीन. आता हे जे वस्तू आहेत ते तुम्हाला दिले जाते. सोलरवरचा दिवा वीज नसल्यास भागात वापरण्यासाठी चार्जिंग टॉर्च किंवा लहान सोलर दिवा दिला जातो. चटई आणि ब्लँकेट. थंबनेलवर दाखवल्याप्रमाणे झोपण्यासाठी तुम्हाला दर्जेदार प्रकारची चटई आणि संच इथं दिला जातो. आता याचप्रमाणे इथे तुम्हाला मिळते एक सुरक्षा किट, जी यामध्ये तुम्हाला दिले जाते वस्तू. आता सुरक्षा किटमध्ये काय काय तुम्हाला इथं दिले जाते, यामध्ये सुरक्षेसाठी सेफ्टी हेल्मेट म्हणजे डोक्याचे संरक्षण होण्यासाठी पिवळ्या कलरचे मजबूत तुम्हाला एक हेल्मेट दिले जाते. जेव्हा तुम्ही कामावर जाता ते हेल्मेट तुम्हाला घालण्यासाठी ते दिले जाते. सुरक्षा जॅकेट. आता जॅकेट तुम्हाला रात्री किंवा मध्यरात्री लांबून जे काही प्रवास करावा लागते तर तुम्हाला एक जॅकेट दिलं जाते. मजबूत शूज. लोखंडी खिळे किंवा जड वस्तू पायावर पडून इजा होऊ नये याकरिता तुम्हाला सेफ्टी शूज जे काही तुम्हाला बूट देखील यामध्ये दिला जातो. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत भरपूर योजना 32 नवीन योजना बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सुरू झालेल्या आहेत, तर लगेच या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. हातमोजे. आता हाताचे संरक्षण होण्याकरिता वेल्डिंग करताना विटा सिमेंट यासाठी डोळ्याचे आणि हाताचे संरक्षण होण्याकरिता एक हँड ग्लव्स आणि चष्मा तुम्हाला इथं ग्लव्ज आणि चष्मा इथं दिला जातो. तर या योजनेचा तुम्ही लगेच लाभ घ्या. यानंतर तुम्हाला जे काही किरकोळ दुखापत झाली तर यामध्ये म्हणजे औषध किट यामध्ये तुम्हाला उपचारासाठी दिली जाते. तर हे जे संपूर्ण वस्तू आहे ही तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथे दिल्या जाते. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप मी इथं सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. BOW.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. या ऑफिशियल पेजवरती आल्याच्या नंतर आता तुम्हाला वर्कर. आता आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे रजिस्ट्रेशन. तर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे कामगार नोंदणी हा पर्याय तुम्हाला इथे सिलेक्ट करा. पात्रतामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी आता यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये तुम्हाला छोटासा तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. यामध्ये तुमचं वय 18 ते 60च्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTPवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा OTP व्हेरीफाय करून घ्या. यामध्ये तुम्हाला समजून जाईल की तुम्ही यासाठी अर्ज करू शकता की नाही. आता वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, पत्ता, आधारवरची जशीची माहिती तशी तुम्हाला टाईप करून इथं भरायची आहे. आता 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला गवंडी असेल, सुतार असेल, पेंटर असेल, जे की तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम करत असाल, वेल्डर असेल किंवा इतर मजूर असेल, जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरद्वारे किंवा ठेकेदार किंवा इंजिनियरकडून हे प्रमाणपत्र तुम्हाला 90 दिवस काम केलेल्याची इथं लागणार आहे. एक जरी दिवस कमी असेल तर हे प्रमाणपत्र इथं चालणार नाही. 90 दिवस पुरेपूर काम केलेल्याचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे. आता बँक खाते. आता यामध्ये बँक खाते आणि माहिती वारसदार. आता मोफत वस्तूसोबतच तुम्हाला काही द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला अनुदान देखील जमा केले जाते. हे थेट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे इथे जमा केले जाते. तर आता तुमचं स्वतःचं खातं असणे आवश्यक आहे किंवा तुमचा वारसदार देखील यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे स्पष्टपणे. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक किंवा बँकेचं पासबुक नसेल तर कॅन्सल चेक तुम्हाला इथे लागणार आहे. रहिवासी दाखला, 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र, ठेके दिवा किंवा इंजिनिअरचं प्रमाणपत्र, 90 दिवस काम केल्याचं, फोटो लागणार आहे, सही लागणार आहे. फी तुम्हाला ₹1 इथं भरावी लागणार आहे. ₹1 फी भरल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमचा अर्ज इथं सबमिट करायचा आहे. आता याची रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. तुमच्याकडे स्क्रीनशॉट मारून ठेवा. आता तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल. यामध्ये आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू. यामध्ये सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, यानंतर अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा. याचप्रमाणे आता शैक्षणिक आर्थिक मदत. आता तुमचा जर मुलगा किंवा मुलगी यामध्ये 1ली ते 7वीमध्ये असेल तर अशांना ₹2,500 दरवर्षी, 8वी ते 10वीमध्ये असेल तर ₹5,000 दरवर्षी याप्रमाणे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. यानंतर 11वीमध्ये असेल, 11वी आणि 12वी तर यांच्या खात्यामध्ये ₹10,000. डिग्री कोर्स करायचा असेल तर ₹20,000 ते ₹25,000. मेडिकल इंजिनिअरिंग करत असेल तर यामध्ये ₹60,000 ते ₹1,00,000पर्यंत मदत तुम्हाला इथं बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथं दिल्या जाणार आहे.
हक्काच्या घरासाठी मदत. आता जर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून काम करत असाल, जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर यामध्ये तुम्हाला 2,00,000 रुपये इथं अनुदान सबसिडी म्हणून दिले जाते. आता आरोग्य प्रस्तुती सहाय्य. यामध्ये गंभीर आजार असेल किंवा कामगार किंवा कामगाराच्या कुटुंबातील गंभीर आजार झाले असेल तर अशांना याचप्रमाणे डिलिव्हरी बेनिफिट इथं तुम्हाला मिळणार आहे महिलांसाठी. यामध्ये पहिल्या 2 अपत्यासाठी तुम्हाला 15 ते 20,000 रुपयाची आर्थिक मदत इथं केली जाते. विवाहासाठी आर्थिक मदत. आता मुलीचं लग्न करायचं तर यामध्ये तुम्हाला 2 मुलीच्या विवाहासाठी तुम्हाला इथं शासनाकडून थेट 30,000 रुपये आर्थिक मदत इथे दिली जाते. पेन्शन आणि सुरक्षा योजना. यामध्ये कामगाराचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा पेन्शनसाठी तरतूद आहे. कामगारांना कामावर असताना दुर्दैव अपघात जर झाला, मृत्यू जर झाला तर त्यास 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत विमा देखील इथं दिला जातो. आवश्यक डॉक्युमेंट्स. यामध्ये तुम्हाला 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र मी पहिले सांगितलेलं आहे, ठेकेदार किंवा इंजिनिअरचं लागणार आहे. 90 दिवस पूर्णपणे काम केलेलं असणे आवश्यक आहे. आता ओळखीचा आणि वयाचा पुरावा. यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, जन्माचा दाखला देऊ शकता, शाळा सोडण्याचा दाखला किंवा LIC कार्ड देखील तुम्ही यामध्ये दिलं तरी चालेल. याचप्रमाणे आता रहिवासी पुरावा. यामध्ये रेशन कार्ड जोडू शकता, मतदान कार्ड जोडू शकता तुम्ही. याचप्रमाणे 2 पैकी कोणतं जोडलं तरी चालेल. आता इथे बँकेचे डिटेल्स. बँकेच्या पासबुकला जे काही तुमचा फोटो असला आवश्यक आहे, जे काही फ्रंट फोटोवरती तुमचा फोटो. याचप्रमाणे तुमचं खातं ॲक्टिव्ह, त्याला DBT लिंक, आधार लिंक असणे गरजेचे आहे, जेणेकरून जे काही अनुदानाचे पैसे येतील हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. त्यानंतर फोटो इथं तुम्हाला लागणार आहे, तुमचा फोटो अर्जदाराचे. याचप्रमाणे आता तुमचं जे काही नॉमिनी टाकला म्हणजे वारसदार टाकला त्याचे देखील फोटो इथं लागणार आहे. आता संसारोपयोगी वस्तू. यामध्ये तुम्हाला ताट, वाट्या, पाण्याचे जग हे तुम्हाला इथं दिलं जाते. आता यामध्ये तुम्हाला जे काही बांधकाम कामगार म्हणून हांडा असेल, कळशी असेल, LPG गॅस असेल इत्यादी वस्तू तुम्हाला दिल्या जाते. मिक्सर ग्राइंडर असेल, वॉटर फिल्टर असेल, हे तुम्हाला भरपूर वस्तू इथं दिल्या जाते. हेल्मेट असेल, त्याचप्रमाणे सेफ्टी शूज, बूट, चष्मा हे भरपूर वस्तू तुम्हाला इथं दिल्या जाते. तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत आता संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर आता जर तुम्हाला तब्बल 40 वस्तू मिळवायच्या असतील तर लगेच अर्ज करा. व तुम्ही यासाठी अर्ज केला का? अर्ज जर केलेला असेल, तुम्हाला वस्तू यामध्ये मिळाल्या का? कमेंट करून नक्की सांगा. तर आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तब्बल 40 वस्तू इथं दिल्या जात आहे.